नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करतो आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न जाता आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची आनंदाची बातमी आहे गुड ब्रेकिंग न्यूज। राज्य कर्मचाऱ्यांसाठी 2% महागाई भत्ता वाढ, कॅशलेस सुविधा, वैद्यकीय सुविधा, मोठी अपडेट 2026 या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी गुड ब्रेकिंग न्यूज, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 2% महागाई भत्ता वाढ आणि तीही जानेवारी 2026 पासून थकबाकीसह। कोणत्या संघटनेने केली मागणी आणि कॅशलेस वैद्यकीय सुविधा पण येणार का? सगळी माहिती शेवटपर्यंत नक्की पहा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। चला तर पाहूया गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा। चला तर करूया गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। पहिली मोठी अपडेट, 2% महागाई भत्ता वाढ। केंद्र सरकारने 1 जानेवारी 2026 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 2% महागाई भत्ता वाढ जाहीर केली आहे। या निर्णयानुसार अखिल भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना चा डीए 58% वरून 60% झाला आहे। पण राज्य सरकारी कर्मचारी अजूनही याची वाट पाहत आहे। कोणी मागणी केली किंवा मागणी कोणाची आहे? महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने यासाठी थेट मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना अधिकृत पत्र दिले आहे आणि त्यांची मागणी केली आहे की केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील 1 जानेवारी 2026 पासून 2% वाढ थकबाकीसह तातडीने लागू करा। पत्रात थेट प्रश्न विचारला, जर IAS अधिकाऱ्यांना महागाई भत्ता वाढ मिळत असेल तर इतर कर्मचाऱ्यांना का मिळत नाही? दुसरी मोठी अपडेट म्हणजे कॅशलेस सुविधा। या संदर्भात सुद्धा मागणी करण्यात आली। यासोबत महासंघाने आणखी एक मागणी केली आहे, न्याय अधिकाऱ्यांसाठी सुरू झालेल्या कॅशलेस वैद्यकीय सुविधेप्रमाणे राज्यातील संधी अधिकारी आणि कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एकच सर्वसमावेशक कॅशलेस वैद्यकीय सुविधा लागू करावी। पुढे काय? मुख्यमंत्रीने हे निवेदन स्वीकारले आणि पुढील महिन्यात मंत्रिमंडळाची बैठक बोलावून या दोन्ही विषयावर सकारात्मक चर्चा होईल आणि म्हणजे डीए वाढ आणि कॅशलेस सुविधा या दोन्हीवर लवकरच निर्णय घेऊ शकतो असे आश्वासन दिले। तर मित्रांनो, ही आजची मोठी अपडेट तुम्हाला कशी वाटली? उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सोबत शेअर करा। अशाच प्रकारची नोकरी आणि अपडेटसाठी अद्ययावत माहिती जाणून घेण्यासाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन दाबा आणि नवनवीन अपडेट प्राप्त करा। मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।